पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र. करिंथ येथील देवाच्या मंडळीस व तिच्या सुद्धा अवघ्या अखयातील सर्व पवित्र जनास देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित झालेला पौल व आपला बंधू तिमथ्य याचकडून देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त याचपासून तुम्हास कृपा व शांती असो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो देव करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव तो धन्यवादित असो. तो आम्हावरील सर्व संकटात आमचे सांत्वन करीतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करावयास समर्थ व्हावे. कारण ख्रिस्ताची दुःखे जशी आम्हास पुष्कळ होतात तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनही पुष्कळ होते. आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे एतदर्थ येते, आणि आम्हाला सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे एतदर्थ मिळते. जी दुःखे आम्ही सोसतो ती सहन करण्याचे कामी तुम्हाला ते साधनीभूत होते. तुम्हाविषयीची आमची आशा सुदृढ अशी आहे, कारण आम्हास ठाऊक आहे की जसे तुम्ही दुःखाचे अंशभागी आहात तसे सांत्वनाचेही अंशभागी आहात. बंधुजन हो, आसियात आम्हावर आलेल्या संकटाविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही. ते असे की आम्ही आमच्या शक्ती पलीकडे अतिशयच दडपून गेलो, इतके की आम्ही जगू किंवा जगणार नाही असे आम्हाला झाले. फार तर काय, आम्ही मरूच असे आमचे मन आम्हा सांगत होते. आम्ही स्वतःवर आशा न ठेविता ती मृतांना सजीव करणाऱ्या देवावर ठेवावी एतदर्थ हे झाले. त्याने आम्हास एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडविले. तो आता सोडवित आहे आणि तो आम्हास यापुढेही सोडविल अशी त्याचवर आमची आशा आहे. तुम्हीही आम्हासाठी प्रार्थना करून आम्हाला सहाय्य करावे, असे की जे कृपादान बहुत जणांच्या योग्य आम्हास मिळाले त्याविषयीचे उपकार स्मरण आमच्या वतीने बहुत जणांनी करावे. आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण म्हणजे आमच्या मनाची साक्ष ही आहे की दैहिक ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्विकपणाने आम्ही जगात व विशेषे करून तुम्हाबरोबर वागलो. कारण जे तुम्ही वाचता किंवा कबूल करिता त्यापासून दुसरे काही आम्ही तुम्हास लिहित नाही, आणि शेवटपर्यंतही तुम्ही ते कबूल कराल अशी मला आशा आहे. त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हाकडे कबूल केले की जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहात तसे आम्ही तुमच्या अभिमानाचा आहो. असा भरोसा बाळगून तुम्हास दोनदा अनुग्रहदान मिळावे म्हणून तुम्हाकडे पहिल्याने यावे. तुम्हाकडून मासिदोनियास जावे, नंतर पुन्हा मासेदोनियाहून तुम्हाकडे यावे, आणि तुम्ही मला यहुदी याकडे वाटेस लावावे असा माझा बेत होता. तर असा बेत असता मी चंचलपण केले काय? अथवा मला होय होय म्हणता यावे आणि नाही नाही म्हणता यावे म्हणून जे मी योजितो ते देह स्वभावाप्रमाणे योजितो काय? देव विश्वासू आहे. आमचे तुम्हाबरोबरचे बोलणे होय नाही असे नाही, कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची घोषणा आम्हाकडून म्हणजे मी, सिल्वान व तिमथ्य याचकडून तुम्हामध्ये झाली ती होय नाही अशी झाली नाही, तर त्याच्यामध्ये होय हेच झाले. देववचने कितीही असोत त्यामध्ये ख्रिस्तामध्ये होय हे आहे. यामुळे आमच्या हातून देवाचे गौरव व्हावे म्हणून त्याच्याद्वारे आमेन हेही आहे. जो आम्हास अभिषेक करून तुम्हासह ख्रिस्तामध्ये सुदृढ करीतो तो देव आहे. त्याने आम्हावर शिक्काही केला व आमच्या अंतःकरणात आत्मा हा विसार दिला. देवाला साक्षी ठेवून मी आपल्या जीवाची शपथ घेतो की मी करिंथास येणे रहित केले ह्यात तुमची गय केली. आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता करीतो असे नाही, तर तुमच्या आनंदाचे सहकारी आहोत. तुमची स्थिती आहे ती विश्वासाने आहे. मी आपल्या ठाई निश्चय केला होता की तुम्हाकडे दुःख देण्यास फिरून येऊ नये. कारण जर मी तुम्हास दुःख देतो तर ज्याला मजपासून दुःख होते त्याच्या वाचून मला आनंद देणारा कोण आहे? मी हेच तुम्हास लिहिले होते यासाठी की मी आल्यावर ज्यांच्यापासून मला आनंद व्हावयाचा त्याचपासून मला दुःख होऊ नये. मला तुम्हा सर्वांविषयी असा भरोसा आहे की माझा आनंद तो तुम्हा सर्वांचा आनंद आहे.
मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रू गाळीत तुम्हास लिहिले होते. तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नाही, तर तुम्हावर माझी जी विशेष प्रीती आहे ती तुम्ही ओळखावी म्हणून लिहिले. कोणी दुःख दिले असेल तर त्याने ते मलाच नाही, तर काही अंशी मी कडक होऊ इच्छित नाही, तुम्हा सर्वाला दिले. अशा मनुष्याला मोठ्या पक्षाने दिलेली शिक्षा पुरे. त्या मनुष्याने आपल्या दुःखातिशयात बुडून जाऊ नये म्हणून तुम्ही उलट त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे हे बरे. यामुळे मी तुम्हास विनंती करीतो की तुम्ही त्याचवर प्रीती करण्याचे ठरवा. हे मी यासाठी लिहिले होते की तुम्ही सर्व प्रकारे आज्ञानुसारी आहात की नाही याचे मला प्रमाण पटावे. तुम्ही एखाद्याला कशाबद्दल तरी क्षमा करिता त्याला त्याची मीही क्षमा करीतो. कारण मी कशाची क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुम्हाकरिता ख्रिस्ता समक्ष केली आहे, यासाठी की सैतानाचे आपल्यावर वर्चस्व होऊ नये. त्याचे विचार आपल्याला कळत नाही तसे नाही. असो, मी ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी त्रोआसास आल्यावर मला प्रभूमध्ये दार उघडले. तेव्हा माझा बंधू तीत मला भेटला नाही, म्हणून माझ्या जीवाला चैन पडले नाही. मग तेथल्या लोकांचा निरोप घेऊन मी मासिदोनियात निघून गेलो. जो देव आम्हास सर्वदा ख्रिस्तामध्ये जयोत्सवाने नेतो आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रकट करीतो, त्याची स्तुती असो. तारण प्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकसंबंधाने आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुगंध असे आहो. एकाला मृत्यूचा मारक गंध आणि एकाला जीवनाचा जीवनदायक गंध आहो. हे कार्य करावयास कोण लायक आहे? पुष्कळ लोक देवाच्या वचनात भेळ करून ते बिघडवून टाकितात, तसे आम्ही नाही. तर जसे सात्विकपणाने व देवाच्या द्वारा बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्तामध्ये बोलणारे आहो. आम्ही आपली वाखाणणूक पुन्हा करू लागलो आहो काय? अथवा जशी कित्येकास तशी आम्हास तुम्हाकडे किंवा तुम्हापासून शिफारस पत्रे पाहिजेत काय? तुम्हीच आमचे पत्र आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, सर्व मनुष्यांना कळलेले व त्यांनी वाचलेले असे आहात. शाईने नव्हे तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने लिहिलेले, दगडी पाट्यांवर नव्हे तर मासमय अंतःकरण रूपी पाट्यांवर लिहिलेले, आमच्या सेवेच्या योगे सिद्ध झालेले ख्रिस्ताचे पत्र असे तुम्ही प्रसिद्ध होत आहात. असा देवासंबंधी भरोसा आम्हास ख्रिस्ताच्या द्वारे आहे. आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यापुरते समर्थ आहो असे म्हणत नाही. आमचे सामर्थ्य देवापासून आहे. त्यानेच आम्हास नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले. तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे. कारण लेख जीवे मारितो, आत्मा जिवंत करीतो. जिचा लेख दगडावर कोरलेला असून जिचे पर्यावसान मृत्यूत होत असे, ती सेवा एवढी तेजस्वी होती की मोशाच्या तोंडाचे तेज नाहीसे होत चाललेले असूनही इस्रायल लोकांना त्याच्या तोंडाकडे दृष्टी लाववेना. तर आध्यात्मिक सेवा विशेषतः तेजस्वी होणार नाही काय? कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्व ती विशेषतः फारच जास्त तेजोमय असणार. इतकेच नव्हे तर जे तेजस्वी होते ते या तुलनेत अति तेजाने तेजोहीन झाले. नष्ट होत चाललेले जर तेजयुक्त आहे, तर जे टिकाऊ ते विशेषतः तेजस्वी असणार. तर मग आम्हास अशी आशा असल्यामुळे आम्ही फार प्रशस्तपणे बोलतो. इस्रायल लोकांनी नाहीशा होणाऱ्या गोष्टीच्या अंतावर दृष्टी लावू नये म्हणून मोशे आपल्या मुखावर आच्छादन घालीत असे, तसे आम्ही करीत नाही. परंतु त्याची मने कठीण झाली. कारण जुना करार वाचण्यात येतो तेव्हा तेच आच्छादन आजपर्यंत तसेच न काढिलेले राहते. ते ख्रिस्तामध्ये नाहीसे होते. आजपर्यंत मोशाचा ग्रंथ वाचण्यात येतो तेव्हा त्यांच्या अंतःकरणावर आच्छादन राहते. परंतु ते प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढिले जाते. प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसून आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत. आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. यास्तव आम्हावर दया झाल्याप्रमाणे
ही सेवा आम्हास दिली आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडित नाही. आम्ही लज्जेच्या गुप्त गोष्टी वर्जिल्या आहेत. आम्ही कपटाने चालत नाही व देवाच्या वचनाविषयी कपट करीत नाही, तर सत्य प्रकट करून देवासमक्ष प्रत्येक मनुष्याच्या मनाला आपणास पटवितो. आमची सुवार्ता आच्छादिलेली असल्यास ज्याचा नाश होत आहे त्याच्या ठाई ती आच्छादिलेली आहे. त्याचविषयी या युगाच्या देवाने विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने आंधळी केली आहे, यासाठी की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यावर प्रकाशू नये. आम्ही आपले नव्हे तर ख्रिस्त येशू हा प्रभू अशी त्याची घोषणा करतो, आणि येशूमुळे आम्ही तुमचे दास असे स्वतःची घोषणा करीतो. अंधारातून उजेड प्रकाशित होईल असे जो देव बोलला, तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या तेजाचे ज्ञान प्रकाशित करावे म्हणून आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे. ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, यासाठी की सामर्थ्याची पराकाष्ठा देवाची आहे, आमच्याद्वारा होत नाही हे समजावे. आम्हावर चोहोकडून संकटे आली तरी आम्ही संकुचित झालो नाही, घोटाळ्यात पडलो तरी निराश झालो नाही. आमचा पाठलाग झाला तरी आमचा परित्याग करण्यात आला नाही. आम्ही खाली पाडलेलो आहोत तरी आमचा नाश झाला नाही. आम्ही येशूचा वध सर्वदा शरीरात वागवितो, यासाठी की येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रकट व्हावे. कारण जे आम्ही जिवंत राहतो ते येशूमुळे मरणाला सदा सर्वदा सोपले जात आहोत, यासाठी की येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रकट व्हावे. आम्हामध्ये मरण पण तुम्हामध्ये जीवन आपले कार्य चालविते. मी विश्वास धरिला म्हणून बोललो. या शास्त्रलेखानुसार जो विश्वासाचा आत्मा, तोच आत्मा आमच्या ठाई असल्यामुळे आम्ही विश्वास धरितो आणि त्यामुळे बोलतोही. हे आम्हास ठाऊक आहे की ज्याने प्रभू येशूला उठविले, तो येशू बरोबर आम्हासही उठवील व तुमच्या बरोबर सादर करील. सर्व काही तुम्हाकरिता आहे, यासाठी की जी कृपा पुष्कळ जणांवर होऊन विपुल झाली, ती देवाच्या गौरवार्थ अपार आभार प्रदर्शन होण्यासाठी साधनीभूत व्हावी. यास्तव आम्ही धैर्य सोडित नाही. आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसेंदिवस नवा होत आहे. कारण आम्हावर येणारे क्षणिक व अल्प संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात अनंतकालिक गौरवाचा भार उत्पन्न करीते. आम्ही दृश्य वस्तूंकडे नाही तर अदृश्य वस्तूंकडे लक्ष लावितो. कारण दृश्य वस्तू क्षणिक आहेत, पण अदृश्य वस्तू अनंतकालिक आहेत. कारण आम्हास ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह मोडले, तरी स्वर्गात आम्हाला देवापासून मिळालेले एक गृह आहे. ते हातांनी न बांधलेले अनंतकालिक असे आहे. या गृहात असताना आम्ही स्वर्गीय गृहरूप वस्त्र परिधान करण्याच्या उत्कंठेने कणतो. आम्ही अशा प्रकारे परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही. कारण जे आम्ही या मंडपात आहोत ते आम्ही भाराक्रांत होऊन कणतो. वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर परिधान करावे अशी इच्छा बाळगतो, यासाठी की जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे. ज्याने आम्हास याच करिता सिद्ध केले तो देव आहे. त्याने आम्हास आत्मा विसार असा दिला आहे. यास्तव आम्ही सर्वदा धैर्य धरितो आणि हे लक्षात बाळगतो की आम्ही शरीरात वास करीत आहोत, तोवर आम्ही प्रभूपासून दूर असलेले असे प्रवासी आहोत. आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही धैर्य धरितो आणि शरीराबाहेरचे प्रवासी असून प्रभूसह गृहवास करणे हे आम्हास अधिक बरे वाटते. यास्तव आम्ही गृहवासी असलो किंवा प्रवासी असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आमची हौस आहे. कारण आपणा सर्वांस ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे, यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टींचे फळ मिळावे, मग त्या बऱ्या असोत किंवा वाईट असोत. यास्तव आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून मनुष्यांची समजूत घालितो. देवाला तर आम्ही प्रकट आहोत आणि तुमच्या मनातही प्रकट झालो आहो अशी आशा मी धरितो.
आम्ही तुम्हाजवळ आपली प्रशंसा पुन्हा करीत नाही, तर तुम्हास आम्हाविषयी अभिमान बाळगण्याचा प्रसंग यावा म्हणून असे बोलतो, यासाठी की जे अंतःकरणात नव्हे तर तोंडावर अभिमान बाळगितात त्यास तुम्हाला उत्तर देता यावे. आम्ही भ्रमिष्ट झालो असलो तर ते देवासाठी, आणि आम्ही शुद्धीवर असलो तर ते तुम्हासाठी आहो. ख्रिस्ताची प्रीती आम्हास आवरून धरिते. आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले, आणि तो सर्वांसाठी याकरिता मेला की जे जगतात त्याने पुढे स्वतःकरिता नव्हे तर याच्यासाठी जो मेला व उठला त्याच्याकरिता जगावे. आतापासून आम्ही कोणाला देहावरून ओळखत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले होते तरी आता यापुढे त्याला तसे ओळखत नाही. जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. हे सर्व देवापासून आहे. त्याने आपणाबरोबर तुमचा आमचा समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला, आणि समेटाची सेवा आम्हास दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्याचकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये आपणाबरोबर जगाचा समेट करीत होता, आणि त्याने आम्हाकडे समेटाचे वचन सोपवून दिले. यास्तव देव आम्हाकडून बोध करवीत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करीतो. देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हावे अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करीतो. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे. आम्ही त्याच्यासह कार्य करीत आहोत म्हणून विनंती करीतो की तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये. कारण तो म्हणतो, प्रसाद समय मी तुझे ऐकले व उद्धार दिनी मी तुला सहाय्य केले. पहा आत्ताच प्रसाद समय, पहा आत्ताच तारणाचा दिवस आहे. आमच्या सेवेला दोष लागू नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्याचे कारण होत नाही, तर सर्व गोष्टीत देवाच्या सेवकाप्रमाणे आम्ही आपणास पटवितो. फार सहनशीलतेने, संकटांनी, विपत्तीने, पेचांनी, फटक्यांनी, बंदिवासांनी, दंग्यांनी, कष्टांनी, जागरणांनी, उपासांनी, शुद्धतेनं, ज्ञानाने, क्षमेने, ममतेने, पवित्र आत्म्याने, निष्कपट प्रीतीने, सत्याच्या वचनाने, देवाच्या सामर्थ्याने, उजवी डावीकडील न्यायत्वाच्या शस्त्रास्त्राने, गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने आम्ही आपली लायकी पटवितो. आम्ही फसविणारे मानलेले तरी खरे, अप्रसिद्ध मानिलेले तरी सुप्रसिद्ध, मरणोन्मुख असे मानिलेले तरी पहा आम्ही जिवंत आहोत, शिक्षा भोगणारे असे मानिलेले तरी जीवे मारिलेले नाही, दुःखी असलेले तरी सर्वदा आनंद करणारे, दरिद्री मानिलेले तरी बहुतांश सधन करणारे, कफल्लक असे मानिलेले तरी सर्व वस्तू संपन्न अशी आम्ही आपली लायकी पटवितो. अहो करिंथकरांनो, तुम्हा बरोबर बोलण्यास आमचे तोंड मोकळे झाले आहे. आमचे अंतःकरण विस्तीर्ण आहे. तुम्हाविषयी आमचे अंतःकरण संकुचित नाही, तुमचीच अंतःकरणे संकुचित आहे. तर तुम्हीही आमची फेड करण्यासाठी आपली अंतःकरणे तशीच विस्तीर्ण करा. हे मी तुम्हास आपली मुले असे समजून सांगतो. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर जडून बिजोड होऊ नका. कारण धर्म व अधर्म यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा कसा मिलाफ होणार? ख्रिस्ताचे बलियाला बरोबर कसे ऐक्य होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे कसे वाटेकरी होणार? देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार? आपण सदाजीवी देवाचे मंदिर आहोत. देवाने असे म्हटले आहे की मी त्यात निवास करीन व चालेन, मी त्याचा देव होईन व ते माझे लोक होतील. यास्तव त्यातून निघा व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो. आणि अशुद्ध वस्तूला शिवू नका, म्हणजे मी तुम्हास स्वीकारीन, आणि मी तुम्हास पिता असा होईल, आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल. यास्तव प्रियजन हो, आपणाला ही वचने मिळाली आहेत म्हणून देहाला व आत्म्याला अशुद्ध करणाऱ्या सर्वांपासून आपण स्वतःला शुद्ध करावे, आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याची परिपूर्ती करावी. तुम्ही आपल्या अंतःकरणात आम्हा जागा द्या,
आम्ही कोणाचा अन्याय केला नाही, कोणाला बिघडविले नाही, कोणाला ठकविले नाही. तुम्हाला दोषी ठरवण्यासाठी मी हे म्हणत नाही, कारण मी पूर्वी सांगितले आहे की तुम्हाबरोबर मरणे व तुम्हाबरोबर जिवंत राहणे याची जाणीव आमच्या अंतःकरणात आहे. मला तुमचा मोठा भरोसा आहे, मला तुमचा फार अभिमान आहे. मी सांत्वनाने भरलो आहे. आमच्या सर्व संकटात मला आनंदाचे भरते आले आहे. आम्ही मासेदोनियात आल्यावरही आम्हाला शारीरिक स्वस्थपणा नव्हता, तर आम्ही चहूकडून संकटात होतो. बाहेर भांडणे, आत भीतीदायक गोष्टी होत्या, आणि त्याच्या येण्याने केवळ नाही तर तुमची उत्कंठा, तुमचा शोक, तुमची मजविषयीची आस्था या संबंधाने आम्हा सांगताना तुमच्या संबंधीचे त्याचे जे सांत्वन झाले त्याच्या योगाने आमचे सांत्वन होऊन आम्हा विशेष आनंद प्राप्त झाला. मी आपल्या पत्राने तुम्हास दुःख दिले याचा मला पस्तावा होत नाही. मला पस्तावा झाला होता खरा, कारण त्या पत्रापासून तुम्हास काही वेळ तरी दुःख झाले असे मला कळते. तरी आता मी आनंद करीतो. तुम्हास दुःख झाले यामुळे नव्हे, तर पश्चाताप होण्याजोगे दुःख झाले ह्यामुळे. कारण देवाच्या योजनेप्रमाणे तुमच्या दुःखाचा हा प्रकार होता. आमच्या हातून कोणत्याही गोष्टीत तुमची हानी होऊ नये म्हणून असे झाले. देव योजनेप्रमाणे होणारे दुःख तारणदायी पश्चाताप उत्पन्न करीते, त्यापासून पस्तावा होत नाही. पण अहिकरित्या होणारे दुःख मरण उत्पन्न करीते. कारण पहा, देवाच्या योजनेप्रमाणे तुमच्या दुःखाचा प्रकार होता. याच गोष्टीने तुम्हास केवढी कळकळ, केवढे दोष निवारण, केवढा संताप, केवढे भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी ही उत्पन्न झाली. या कामात तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात याचे प्रमाण तुम्ही पटविले. मी तुम्हास लिहिले ते ज्याने अन्याय केला त्याच्यासाठी नव्हे, आणि ज्याचा अन्याय झाला त्याच्यासाठीही नव्हे, तर आम्हाविषयी तुम्ही दाखवीत आहात त्या कळकळीची जाणीव देवाच्या दिसण्यात तुम्हास व्हावी म्हणून लिहिले. यामुळे आम्हास सांत्वन मिळाले आहे, आणि आम्हास सांत्वन मिळाले इतकेच नव्हे, तर विशेष करून तीताच्या आनंदाने आम्हास फारच आनंद झाला, कारण तुम्हा सर्वांकडून त्याच्या आत्म्याला प्रफुल्लता आली आहे. मी त्याच्याजवळ तुम्हाविषयी कसलाही अभिमान बाळगला तरी तो मला लाजविणारा झाला नाही. तर आम्ही तुम्हाबरोबर सर्व गोष्टी खरेपणाने बोललो, त्याप्रमाणे तीताजवळ आम्ही अभिमानयुक्त केलेले भाषणही खरे ठरले. आणि तुम्ही सर्वांनी भीत भीत व कापत कापत त्याचा स्वीकार करून अज्ञांकितपणा दर्शविला, त्याची तो आठवण करीतो. म्हणून तुम्हाविषयीची त्याची ममता अधिक आहे. मला सर्व प्रकारे तुमचा भरोसा आहे म्हणून मी आनंद करीतो. बंधुजन हो, मासेदोनियातील मंडळांवर झालेली देवाची कृपा आम्ही तुम्हास कळवितो. ती अशी की संकटाच्या मोठ्या परीक्षेत त्यांच्या आनंदाचा अतिरेक व त्यांचे अत्यंत दारिद्र्य यामध्ये त्यांची औदार्य संपत्ती विपुल झाली. कारण त्यांनी शक्तीप्रमाणे व शक्ती पलीकडेही आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो. त्यांनी फार विनंती करून आम्हाजवळ मागितले की पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हास अंशभागी करण्याची कृपा व्हावी. आम्हास अपेक्षा होती तेवढेच नाही, तर त्यांनी प्रथम आपणास प्रभूला दिले, आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हालाही दिले. यावरून आम्ही तीताजवळ विनंती केली की जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता त्याप्रमाणे तुम्हामध्ये कृपेच्या ह्या कार्याची पूर्णताही करावी. तर विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची कळकळ व आम्हावरील तुमची प्रीती या सर्वांची जशी तुम्हामध्ये विपुलता आहे तशी कृपेच्या ह्या कार्याचीही असावी. हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसऱ्यांच्या ठायी दिसून येणाऱ्या आस्थेवरून तुमच्या प्रेमाच्या खरेपणाची परीक्षा मी पाहतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला, यासाठी की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. याविषयी मी आपले मत सांगतो. याचा तुम्हास उपयोग होण्यासारखा आहे, कारण तुम्ही एका वर्षामागे इतरापूर्वी असे करण्यास आरंभ केला. इतकेच नव्हे, तर अशी इच्छा बाळगण्यासही केला. तर आता हे कार्य पूर्ण करा,
यासाठी की जशी इच्छेची उत्सुकता तुम्हास होती तशी तुमच्या प्राप्तीप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी. उत्सुकता असली म्हणजे जसे ज्याजवळ असेल तसे ते मान्य होते, जे नसेल त्याप्रमाणे नाही. दुसऱ्यास सुख व तुम्हास दुःख व्हावे असे नाही, तर हे समानतेने व्हावे, म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या भरपुरीतून त्याची गरज भागावी आणि पुढे त्यांच्या भरपुरीतून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी. ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही, तसेच ज्याने थोडा गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही, असे शास्त्रात लिहिले आहे. तीताच्या मनात तुम्हाविषयी तशीच कळकळ उत्पन्न करणाऱ्या देवाची स्तुती असो. त्याने आमची सूचना मान्य केली, तरी तो स्वतः फार उत्सुक असल्यामुळे आपणहून तुम्हाकडे निघून गेला. त्याच्याबरोबर आम्ही एका बंधूला पाठविले आहे. सुवार्तेसंबंधी त्याची प्रशंसा सर्व मंडळातून पसरली आहे. इतकेच केवळ नाही, तर आम्हाकडून प्रभूच्या गौरवासाठी व आमची उत्सुकता पटविण्यासाठी चालविलेल्या कृपेच्या या कार्यात मंडळांनी आमच्या प्रवासात त्याला सोबती म्हणून नेविले. आम्हाकडून चालविलेल्या ह्या औदार्याच्या कार्यात कोणी आम्हाला दोष लावू नये म्हणून तजवीज केली आहे. कारण प्रभूच्या दृष्टीने जे मान्य, इतकेच नव्हे तर मनुष्याच्या दृष्टीनेही जे मान्य, त्याची आम्ही काळजी घेत असतो. त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या दुसऱ्या एका बंधूला पाठविले आहे. त्याच्या उत्सुकतेची परीक्षा आम्ही पुष्कळ गोष्टीत अनेक वेळा केली आहे. त्याचा आता तुम्हावर फार भरोसा असल्यामुळे तो अधिक उत्सुक आहे असे आम्हास पटले आहे. तीताविषयी कोणी विचारी तर तो माझा साथी व तुमच्याकरिता माझा सहकारी आहे. आमचे बंधू म्हटले तर ते मंडळांचे प्रेषित, ख्रिस्ताचे गौरव असे आहेत. यास्तव त्यास तुम्ही आपल्या प्रीतीचे आणि तुम्हाविषयीच्या आमच्या अभिमानाचे प्रमाण मंडळांसमक्ष दाखवा. पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हास लिहावे ह्याचे अगत्य नाही, कारण मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे. तिच्यावरून मासेदोनियातील लोकांजवळ मी तुम्हाविषयी अभिमानाने म्हणत आहे की अखया एका वर्षामागेच तयार झाली आणि या तुमच्या आस्थेने त्यातील बहुतेकास उत्तेजन प्राप्त झाले आहे. तरी या बाबतीत तुम्हाविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी या बंधूस पाठविले आहे, यासाठी की मी सांगितले होते तसे तुम्ही तयार असावे. नाहीतर कदाचित कोणी मासेदोनियाकर माझ्या बरोबर आले आणि तुम्ही तयार नाही असे त्यांनी पाहिले, तर या भरोशाविषयी आमची तुमची म्हणत नाही फजिती होईल. यास्तव तुमचे पूर्वी देऊ केलेले उपकारक दान जमा करण्याची व्यवस्था करावी. ते कृपणतेने नव्हे तर उपकार बुद्धीने दिलेले असे तयार असावे. म्हणून अगाऊ तुम्हाकडे जाण्याची बंधू वर्गाजवळ विनंती करणे मला जरुरीचे वाटले. हे ध्यानात आणा की जो हात रोखून पेरितो तो त्याच मानाने त्याची कापणी करील, आणि जो सढळ हाताने पेरितो तो त्याच हाताने त्याची कापणी करील. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे, दुःखाने किंवा जरूर पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव शक्तिमान आहे, यासाठी की तुम्हा सर्व गोष्टी सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी तुम्हाजवळ सर्व काही विपुल व्हावे. त्यानं चहूकडे दिले आहे, गरिबास दानधर्म केला आहे, त्याची धार्मिकता युगानयुग राहते असे शास्त्रात लिहिले आहे. जो पेरणाऱ्याला बी पुरवितो व खाण्याकरिता अन्न पुरवितो, तो तुम्हास बी पुरवील व ते पुष्कळ करील आणि तुमच्या धार्मिकतेचे फळ वाढविल. म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी धनसंपन्न व्हाल. त्या औदार्यावरून आमच्याद्वारे देवाचे आभार प्रदर्शन होते. ही सेवा केल्याने पवित्र जनांच्या गरजा पुरविल्या जातात. इतकेच केवळ नव्हे तर देवाचे फार आभार प्रदर्शन केल्याने ती अतिशय होते. या सेवेच्या योगे तुमची लायकी पटते. तुम्ही ख्रिस्त सुवार्तेच्या केलेल्या पत्कराने इमाने इतबारे वागता, यामुळे आणि त्यांच्यासाठी व सर्वांसाठी दान देण्याचे जे तुमचे औदार्य, यामुळे ते देवाचा महिमा वर्णितात. आणि तुम्हावर देवाची अतिशय कृपा असल्यामुळे ते तुम्हाकरिता प्रार्थना करीतात व तुमच्या भेटीविषयी उत्कंठित आहेत. देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती असो. मी पौल तुम्हा समक्ष व तुम्हामध्ये असताना लीन असतो.
तोच मी दूर असलो म्हणजे तुम्हाबरोबर कडकपणाने वागतो. तो मी ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने तुम्हाला विनंती करीतो. माझे मागणे असे आहे, कित्येक लोक आम्ही देह स्वभावाने चालणारे आहो असे समजतात. असे लोक माझ्या पुढे आल्यावर त्यांना कडकपणे बोलावेसे मला वाटेल तसे बोलण्याचे मला भाग पडू नये. आमची वस्ती देहात असूनही आम्ही देह स्वभावाने युद्ध करीत नाही. आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाही, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहे. तर्क वितर्क व देवाज्ञा विरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून प्रत्येक कल्पना ख्रिस्ताधीन व्हावी म्हणून आम्ही ती बंदिवान करून नेतो. आणि तुमचे आज्ञापालन पूर्णपणे झाले म्हणजे सर्व आज्ञाभंगाबद्दल दंड करावयास आम्ही सिद्ध आहोत. डोळ्याने दिसते तेच तुम्ही पाहता. मी ख्रिस्ताचा आहे असा जर कोणाला स्वतःविषयी भरोसा आहे तर त्याने पुन्हा आम्हाविषयी आपणाबरोबर विचार करावा. तो असा की जसा मी ख्रिस्ताचा आहे तसे तेही ख्रिस्ताचे आहे. तो आमचा अधिकार प्रभूने तुमच्या नाशासाठी नव्हे तर वृद्धीसाठी आम्हास दिला. त्याविषयी जरी मी काहीशी विशेष प्रतिष्ठा मिळविली तरी मी लाजणार नाही. असे की मी तुम्हास केवळ पत्रांनी भय घालणारा आहे असा भास होऊ नये. ते म्हणतात, त्याची पत्रे वजनदार व जोरदार आहेत, परंतु त्याचे स्वरूप पाहू गेल्यास ते दुर्बळ व त्याचे भाषण तुच्छवत आहे. असे म्हणणाऱ्याने हे लक्षात ठेवावे की आम्ही दूर असता जसे पत्रद्वारा तसेच आम्ही जवळ असता कृतीद्वाराही वागलो आहोत. जे कित्येक स्वतःची प्रशंसा करीतात त्यांच्याबरोबर आपली गणना करण्याचे अगर तुलना करण्याचे धाडस आम्ही करीत नाही. ते तर स्वतःचे मोजमाप करीतात व स्वतःची स्वतःबरोबर तुलना करीतात. यामध्ये समंजसपणा नाही. आम्ही मर्यादा सोडून प्रतिष्ठा मिळवणार नाही, तर देवाने घालून दिलेल्या मर्यादेप्रमाणे प्रतिष्ठा मिळवितो. ती मर्यादा तुम्हापर्यंत येऊन पोहोचली आहे. तुम्हापर्यंत न पोहोचावे अशी आम्ही स्वतःची ओढाताण करीत नाही, कारण ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या द्वारा आम्ही तुम्हापर्यंत पोहोचलोच आहोत. आम्ही मर्यादा सोडून दुसऱ्यांच्या श्रमसंबंधाने अभिमान बाळगीत नाही, तर आम्हास अशी आशा आहे की तुमचा विश्वास वाढून आम्हास आमच्या मर्यादेच्या कक्षेत तुमच्या ठाई विपुल विस्तार मिळेल, असा की तुमच्या पलीकडल्या प्रांतात आम्ही सुवार्ता सांगावी. दुसऱ्याच्या मर्यादा कक्षेत आयत्या गोष्टींची प्रतिष्ठा मिरवू नये. प्रतिष्ठा मिरविणारा प्रभूची प्रतिष्ठा मिरवो. स्वतःची वाखाणणूक करणारा पसंत ठरत नाही, तर ज्याची वाखाणणूक प्रभू करतो तोच ठरतो. माझे थोडेसे मूर्खपण तुम्ही सहन करावे, आणि ते तुम्ही करीतच आहात. मला ईश्वरी आस्थेप्रमाणे तुम्हाविषयी आस्था वाटते, कारण मी एका पतीबरोबर तुमची योजना केली आहे, यासाठी की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करून द्यावे. तरी सापाने आपल्या कपटाने हव्वेला ठकविले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताकडील सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. कारण जर कोणी येऊन ज्याला आम्ही गाजविले नाही अशा अन्य येशूची घोषणा करीतो, किंवा तुम्हास मिळाला नाही असा दुसरा आत्मा तुम्ही घेता, अथवा तुम्ही स्वीकारिली नाही अशी दुसरी सुवार्ता स्वीकारिता, तर ह्यात तुमची सहनशीलता कितीतरी आहे. अतिश्रेष्ठ अशा प्रेषितांपेक्षा मी यत्किंचितही उणा नाही असे मी मानितो. जरी भाषण करण्यात अशिक्षित तरी ज्ञानात तसा नाही, हे मी तुमच्या संबंधाने सर्व लोकात व सर्व प्रकारे प्रकट केले. तुम्ही उंच व्हावे म्हणून मी आपणाला लीन करून देवाची सुवार्ता फुकटवारी तुम्हास सांगितली. हे मी पाप केले काय? मी तुमची सेवा करावी म्हणून दुसऱ्या मंडळांपासून वेतन घेऊन त्यास लुबाडिले, आणि तुम्हाजवळ असता मला उणे पडले तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही. कारण मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला भासलेली वाण भरून काढली, आणि कोणत्याही प्रकारे तुम्हावर माझा भार पडू नये म्हणून मी जपलो व जपेनही. ख्रिस्ताचे सत्य माझ्या ठाई आहे.
त्यावरून सांगतो की माझ्या या अभिमानास अखया प्रांतात प्रतिबंध होणार नाही. मी का बरं जपेन? मी तुम्हावर प्रीती करीत नाही म्हणून काय? देवाला ठाऊक आहे. जे मी करीतो ते करीत राहील, यासाठी की जे निमित्त पाहतात त्यांचे निमित्त मी नाहीसे करावे. म्हणजे ज्याविषयी ते आढ्यता बाळगितात त्याविषयी त्यांनी आम्हा सारिखेच आढळून यावे. अशी माणसे ही खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रूप धरणारी अशी आहेत. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. सैतानही स्वतः तेजोमय देवदूताचे रूप धरितो. यास्तव त्याच्या सेवकांनीही नीतिवानाच्या सेवकांचे रूप धारण केल्यास त्यामध्ये मोठीशी गोष्ट नाही. त्यांचा शेवट त्यांच्या कर्माप्रमाणे होईल. मी पुन्हा म्हणतो, कोणी मला मूर्ख समजू नये. जर तुम्ही तसे समजता तर जसा मूर्खाचा तसा माझा स्वीकार करा. म्हणजे मीही थोडीशी तरी आढ्यता बाळगीन. आढ्यतेच्या या भरोशाने जे मी बोलतो ते प्रभूला अनुसरून नव्हे, तर मूर्खपणाने बोलल्याप्रमाणे बोलतो. देह स्वभावाप्रमाणे पुष्कळ लोक आढ्यता धरितात म्हणून मीही धरणार. तुम्ही शहाणे आहात म्हणून आनंदाने मूर्खाचे सहन करिता. कोणी तुम्हास दासपणात घातल्यास, तुम्हास खाऊन टाकिल्यास, तुम्हास धरिल्यास, स्वतःला उंच केल्यास, कोणी तुमच्या तोंडात मारिल्यास, ते सगळे तुम्ही सहन करता. माझी दुर्बळता जमेस धरून हे मी स्वतःला हिणवून बोलतो. तरी ज्या घशात कोणी धीट असेल त्यात मीही धीट आहे हे मी मूर्खपणाने बोलतो. ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्रायली आहेत काय? मीही आहे. ते अब्राहमाचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक आहे हे मी वेड्यासारखे बोलतो. श्रम करण्यात, बंदिवास सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मरण संकट शोषिल्यामुळे मी अधिक आहे. 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला. 3 वेळा माझे गलबत फुटले व समुद्रात मी अहोरात्र घालविली. मी कितीतरी प्रवास केला. नद्यांवरची संकटे, लुटारूंची संकटे, स्वजातीची संकटे, विदेशी लोकांची संकटे, नगरातील संकटे, रानातील संकटे, समुद्रातील संकटे, खोट्या बंधूंची संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, भूक तहानेचा मारा, पुष्कळ वेळा काढिलेले उपास, थंडी व उघडा वागडेपणा, या सर्वांमुळे मी अधिक आहे. शिवाय ह्या व अशा इतर गोष्टींखेरीज माझा रोजचा रगडा म्हणजे सर्व मंडळांची चिंता ही आहे. कोण अशक्त झाला असता मी अशक्त होत नाही. कोण अडखळविला गेला असता मला संताप येत नाही. मला आढ्यता बाळगणे भाग पडले तर मी आपल्या अशक्तपणाच्या गोष्टींची आढ्यता बाळगीन. देव आपल्या प्रभू येशूचा पिता जो युगानुयुग धन्यवादित आहे त्याला ठाऊक आहे की मी खोटे बोलत नाही. दिमिश्कात अरितास राजाचा देशाधिकारी याने मला धरण्याकरिता दिमिश्ककरांच्या नगरावर पहारा ठेविला होता. तरी मला पाटीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडिले आणि त्याच्या हातातून मी निभावलो. आढ्यता बाळगण्यापासून काही फायदा नाही, तरी तसे करणे मला भाग पडते. मी प्रभूचे दृष्टांत व प्रकटीकरणे ही आता घेतो. ख्रिस्तामधील एक मनुष्य मला माहिती आहे. त्याला 14 वर्षामागे 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले. त्याला सदेह नेण्यात आले अगर विदेह नेण्यात आले हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे. त्याच मनुष्याविषयी मला माहित आहे की त्या मनुष्याला सदेह किंवा विदेह हे मला ठाऊक नाही, देवाला ठाऊक आहे. सुखलोकात उचलून नेण्यात आले आणि मानवाने बोलावयास योग्य नाहीत अशा अनिर्वाच्य गोष्टी त्याने ऐकल्या. अशा मनुष्याविषयी मी आढ्यता बाळगणार. मी स्वतःविषयी नाही तर केवळ आपल्या दुर्बळतेची आढ्यता बाळगीन. मी आपली आढ्यता बाळगण्याची इच्छा धरिली तरी मी मूर्ख ठरणार नाही, मी खरेच बोलेन. तथापि असे करणे मी राहू देतो, कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो की
किंवा मजपासून लोकांच्या जे कानी पडते त्या पलीकडे मला कोणी मानू नये. प्रकटीकरणाच्या अतिशयामुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, मला बुक्की मारण्याकरिता सैतानाचा एक दूत ठेवण्यात आला आहे. मी चढून जाऊ नये म्हणून तो ठेवण्यात आला आहे. हा मजपासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ 3दा विनंती केली. परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे, कारण माझी शक्ती अशक्तपणात पूर्णतेस येते. तर ख्रिस्ताच्या शक्तीचा माझ्या ठाई वास व्हावा म्हणून मी विशेषे करून आपल्या अशक्तपणाची आढ्यता फार आनंदाने बाळगी. ख्रिस्तासाठी दुर्बळता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे सोसणे यात मी संतुष्ट आहे, कारण मी अशक्त आहे तेव्हा मी सशक्त आहे. मी मूर्ख बनलो, असे बनण्यास तुम्ही मला भाग पाडिले. माझी वाखाणणूक तुम्ही करावयाची होती, कारण जरी मी काही नाही तरी या अतिश्रेष्ठ प्रेषितांपेक्षा यत्किंचितही उणा नव्हतो. चिन्हे, अद्भुते व महाकृत्ये यांच्या योगे तुम्हामध्ये प्रेषिताने करावयाची चिन्हे पूर्ण धीराने करून दाखविली होती. मी स्वतः तुम्हाला भार झालो नाही. याखेरीज कोणत्या गोष्टीत इतर मंडळांपेक्षा तुम्हाला उणे केले? या माझ्या अपराधाची क्षमा करा. पहा, तिसऱ्याने तुम्हाकडे येण्यास मी तयार आहे आणि मी तुम्हाला भार होणार नाही. मी तुमचे काही मागत नाही, तर तुम्ही स्वतः मला पाहिजे आहात. मुलांनी आईबापासाठी नव्हे तर आईबापांनी मुलांसाठी संग्रह केला पाहिजे. मी तुमच्या जीवासाठी फार आनंदाने खर्च करीन व मी स्वतः सर्वांशाने खर्ची पडेन. मी तुम्हावर अतिशय प्रीती करीतो, म्हणून तुम्ही मजवर कमी प्रीती करिता काय? असो, मी तुम्हावर भार घातला नाही, तरी मी धूर्त होतो म्हणून तुम्हास कपटाने पकडले. ज्यास मी तुम्हाकडे पाठविले त्यांच्यातील एकाच्या द्वारे तरी मी तुम्हापासून स्वार्थ साधिला काय? मी तितास विनंती केली व त्याचबरोबर एका बंधूला पाठविले. तिताने तुम्हापासून स्वार्थ साधिला काय? आम्ही एकाच आत्म्याने सारख्याच पावलाने चाललो नाही काय? तुम्हास आम्ही प्रत्युत्तर देत आहो असे इतका वेळ तुम्हास वाटले असेल. आम्ही देवासमक्ष ख्रिस्तामध्ये बोलत आहोत. प्रिय बंधूंनो, तुमच्या वृद्धीसाठी हे सर्व काही आहे, कारण मला भीती वाटते की मी आल्यावर जशी माझी अपेक्षा आहे तसे कदाचित तुम्ही मला दिसून येणार नाही, आणि तुमची अपेक्षा नाही तसा मी तुम्हास दिसून येईन. कदाचित भांडणे, ईर्ष्या, राग, तट, चहाड्या, कानगोष्टी, रुसवे, अव्यवस्था ही मला आढळून येतील. मी पुन्हा आल्यावर माझा देव मला तुम्हा पुढे खाली पाहावयास लावी, आणि ज्यांनी पूर्वी पाप करून आपण आचरलेल्या अशुद्धपणाचा, जारकर्माचा व कामातूरपणाचा पश्चाताप केला नाही, अशा पुष्कळ लोकांविषयी मला शोक करावा लागेल. ही माझी तुम्हाकडे येण्याची तिसरी खेप. दोघा अगर तिघा साक्षीदारांच्या तोंडाने प्रत्येक गोष्ट ठरते. ज्यांनी पूर्वी पाप केले त्यास व दुसऱ्या सर्वांस मी पूर्वी सांगितले होते, व दुसऱ्याने तुम्हाजवळ असताना सांगितले तेच आता दूर असतानाही अगोदर सांगतो की मी फिरून आलो तर गय करणार नाही. ख्रिस्त माझ्याद्वारे बोलतो याचे प्रमाण तुम्हाला पाहिजे ते हेच. तो तुम्हा संबंधाने शक्तिहीन नाही, तर तुम्हामध्ये शक्तिमान आहे. त्यास अशक्तपणात वधस्तंभावर खिळण्यात आले तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला आहे. तसे आम्हीही त्यामध्ये शक्तिहीन आहोत, तरी देवाच्या सामर्थ्याने त्याचबरोबर तुम्हाबाबत जिवंत असे राहू. तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा. आपली प्रतीती पहा. येशू ख्रिस्त तुम्हामध्ये आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजताना, नाहीतर तुम्ही कसोटीस उतरलेले नाही. कसोटीस न उतरलेले असे आम्ही नाही, हे तुम्ही ओळखाल अशी माझी आशा आहे. आम्ही देवाजवळ अशी प्रार्थना करीतो की तुम्ही काही वाईट करू नये. आम्ही कसोटीस उतरलेले दिसावे म्हणून नव्हे, तर आम्ही कसोटीस न उतरलेले असे असलो तरी तुम्ही चांगले करावे म्हणून. कारण सत्याविरुद्ध आम्हास काही करिता येत नाही, तर सत्यासाठी करिता येते.
जेव्हा आम्ही अशक्त आहोत व तुम्ही शक्तिमान आहात तेव्हा आम्ही आनंद करीतो व याबद्दल प्रार्थनाही करीतो, अशी की तुमची पूर्णता व्हावी. यामुळे मी जवळ नसता हे लिहितो, यासाठी की प्रभूने जो अधिकार उभारण्यासाठी मला दिला, पाडण्यासाठी नव्हे, त्या अधिकाराप्रमाणे जवळ आल्यावर मी कडकपणा चालवू नये. बंधुजन हो, इतकेच आता म्हणतो की तुमचे कल्याण असो. तुम्ही पूर्ण व्हा, समाधान मिळवा, एकचित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हासह राहील. पवित्र चुंबन घेऊन एकमेकास सलाम करा. सर्व पवित्र जन तुम्हास सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो.